शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। महाराष्ट्रभर ठिकठिकाणी सभा मेळाव्यांची धूम सुरू होती। या काळात विदर्भातील बल्लारशाह राजुरा येथे मुस्लिम ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या गावच्या परिसरात पेपर मिल आहेत। मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली। स्थानिक कार्यकर्ते जोमात होते। मी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलो। लोकही जमले। तेवढ्यात मेळाव्याच्या ठिकाणी 5 ते 7 जण आले। त्यांनी मला सोबत येण्यास सांगितले। मी त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात व कुठे जायचे? आता मेळावा सुरू होणार असल्याने मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही। मेळावा झाल्यानंतर जाऊ असं सांगितलं। त्यांनी मला पुन्हा एकदा सोबत येण्यास सांगितलं। ते सुशिक्षित दिसत होते। राहणीमान नीटनेटके, बोलण्यात दरडावणी नव्हती। त्यांना पाहून स्थानिक कार्यकर्ते जमा झाले, पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही। तुम्ही सोबत चला, आम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे। आमच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मेळावा घ्या असं त्या लोकांनी निग्रही आवाजात सांगितलं। स्थानिक मंडळी गप्प आहेत व त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मेळावा होणार नाही हे लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यासोबत जाण्यास तयार झालो। त्यांनी मला गावाजवळ आलेल्या एका डोंगरावर नेलं। माझी कसून चौकशी केली। मी कोण, कोठून आलो, काय करतो, मुस्लिम ओबीसी म्हणजे काय असे अनेक प्रश्न विचारले। मी त्यांना ओबीसी मंडल आयोग, कलम 340, भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, मंडल आयोगानुसार मुस्लिमांना महाराष्ट्रात सवलती मिळाव्यात यासाठी केलेले प्रयत्न, निघालेले शासकीय GR यांची माहिती त्यांना दिली। त्यांनी माझी उभी आडवी चौकशी केली। कसून चौकशीनंतर त्यांचे समाधान झाले व मला सभास्थळी आणून सोडले। सभा पार पडली। जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला। सभा संपल्यानंतर मी स्थानिक मंडळींकडे विचारणा केली असता ते लोक नक्षलवाद समर्थक असल्याचं समजलं। तुम्हाला सोबत घेऊन गेल्यानंतर आम्हाला भीती वाटली। तुम्हाला सोडतात की नाही अशी शंका येत होती असं त्यांनी सांगितलं। तुम्ही त्यावेळी बोलला का नाहीत असं मी विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही। त्यांच्या मौनातच उत्तर होते।